नमस्कार मंडळी, ट्रेक फॉर ब्रेथ या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. मी सुनील गोरे. कसे आहात सगळे? मजेत ना? ट्रेक करताय ना? केलाच पाहिजे. आज आपण अशा गडावर चाललो आहे ज्या गडाची रचना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे आणि त्यांचा राज्याभिषेक त्याच किल्ल्यावर झाला. अशा या श्रीमान रायगड किल्ल्यावर चाललेलो आहे. चला तर मग. I can feel the blood creeping up from the heathens. Got will, got fight, got pride, got reason. If they wanna go eat, then you know I'm gon' feed them. If you're coming for me, hope you're ready for a demon. I got eyes in the back of my head, I'm seeing. Take me for granted and you know I'm leaving. I'ma take what's mine with the webs I'm weaving. I could take this crowd from seeing to believing. Got a taste for blood and my tongue keeps bleeding from the words I spit. So sharp, so freezing, so cold. Behold, frostbite they feeling. I could tear you apart or I could go heal them. Don't believe in fate, don't believe in ceilings. I just need a taste and my mind starts peeling. I don't pace myself, I grind on kneeling. Got lust for change, I just love the feeling. I ain't gonna give up. Got too little time, I'ma live up. Head down, push forward through the tough times. Cause anything worth doing is a tough climb. And I ain't gonna give up. Got too little time, I'ma live up. Head down, push forward through the tough times. Cause anything worth doing is a tough climb. Cause I'ma live life for the fight, yeah, I'm here to get it. I got drive, got sight, always have a vision. I go by at night, I be in my feelings. I'ma be fine, need time and I'll soon be winning. I live life for the fight, yeah, I'm here to get it. I got drive, got sight, always have a vision. I go by at night, I be in my feelings. I'ma be fine, need time and I'll soon be winning. I can feel the blood creeping up from the heathens. Got will, got fight, got pride, got reason. If they wanna go eat, then you know I'm gon' feed them. If you're coming for me, hope you're ready for a demon. I can feel the blood creeping up from the heathens. Got will, got fight, got pride, got reason. If they wanna go eat, then you know I'm gon' feed them. If you're coming for me, hope you're ready for a demon. पुण्याहून 8:30 वाजता निघालो आणि आता 5:30 या ठिकाणी मासाहेब जिजाऊ यांच्या समाधीपाशी 12:30ला पोचलेलो आहोत. आता आपण पुढे रायगडावर निघालेलो आहोत. चला तर. रायगडावर जाताना आपल्याला 3 मार्ग आहेत. त्यातला एक मार्ग म्हणजे हा चित्ता दरवाजाकडे जाणारा, दुसरा मार्ग आहे तो नाणे दरवाजाकडून आहे आणि तिसरा मार्ग आहे तो रोपवेने जातो. चला तर आपण पुढे जाऊया. रायगडावरील इतिहास हा तर तुम्ही खूप वेळा
ऐकलंच असेल. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाची रचना अशी का केली हे आज आपण पाहूयात. रायगडच काय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले बरेच असे किल्ले जसे की प्रतापगड यांची रचना बऱ्यापैकी सेमच आहे. प्रत्येक गड किल्ल्यावर जाताना तुम्हाला तटबंदी ही जाताना डाव्या हाताला लागते, पण आपण रायगड किंवा प्रतापगडावर जात असेल तर आपली तटबंदी ही उजव्या हाताला असते. याचे कारण असे आहे की एखादं आक्रमण झाले तर याच वाटेने समोरील योद्धे तलवार आणि ढाल घेऊन येणार. बरेच योद्धे हे उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात ढाल घेऊन असतात. त्यामुळे वरून तटबंदीवरून मावळ्यांनी दगडी गोळे फेकले तर त्यांना सावरायला ढाल नाही तर तलवारीने त्याचा सपोर्ट घ्यावा लागेल आणि यांच्या तलवारी निकामी होतील आणि 50% सैन्य इथेच हार मानेल. हा आहे महादरवाजा. आपण याची रचना अशी का केली याबद्दल थोडी माहिती पाहूयात. या दरवाजाच्या प्रकाराला गोमुख दरवाजा असे म्हणतात. गोमुख का तर गायीने मान पाठीमागे फिरवली तर त्यासारखे दिसणारा अशा प्रकारचा दरवाजा. या प्रकारच्या दरवाजांमुळे असा फायदा होतो की खालून एखाद्याने तोफेचा मारा केला तर त्याला हा दरवाजा दिसू नये, आणि जरी हा दरवाजा दिसला हा तोफेचा गोळा या बुरुजांवर आदळेल पण दरवाजावर नाही. आणि पूर्वी दरवाजा तोडण्यासाठी लांब ओंडके घेऊन ते धावत आणून ते दरवाजावर आदळून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला जात होता. हा हत्ती तलाव. यामध्ये हत्तींना पाणी पिण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी हा तलाव बांधला होता. ही शिवकालीन बाजारपेठ. या उंच आहेत. याचे कारण असे की येथे घोड्यांवरून बाजार होत असे. या येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावात हा मुलगा थोड्या वेळासाठी सेलिब्रिटीच झाला होता.
या जगदीश्वराच्या मंदिराच्या वरची बाजू पाहिली तर तुम्हाला मस्जिदीसारखे दिसते. याचे कारण की खालून कोणी तोफेचा मारा केला तर पहिला मंदिरावर करतात, पण हे मंदिर त्यांचेच आहे असे वाटावे म्हणून अशी उभारणी केली. हा नगरखाना पाहूनच गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्रजांनी केली. गुप्त चर्चा करण्यासाठी या खलबतखान्याची उभारणी झाली. गंगासागर तलाव पाहून झाल्यानंतर आपण रायगड उतरायला चालू केलं 4:15 वाजता आणि 5:15 वाजता आपण रायगड पायथ्याशी पोहोचलो आहे. तर मित्रांनो, आपण इथेच व्हिडिओ समाप्त करूया. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट करून नक्कीच कळवा.